राष्ट्रवादी आमदार अपात्रतेचा आज निकाल हाती येणार आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर कुणाला धक्का देणार की शिवसेनेप्रमाणेच अजित पवार यांच्या बाजूने निकाल लागणार हे आज स्पष्ट होईल, कारण त्या संदर्भातला निकाल आज समोर येणार आहे। तेव्हा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर नेमका काय निकाल देत आहेत याकडे आता सगळ्यांचंच लक्ष असणार आहे। प्रतिनिधी रिद्धेश हातीम याच्याकडून आपण अपडेट्स घेणार आहोत। रिद्धेश, काय नेमके तपशील आहेत, कधीपर्यंत या सगळ्याची प्रक्रिया सुरू होईल आणि निकाल नेमका किती वाजेपर्यंत हाती येऊ शकतो? नक्कीच रीती आपण पाहिलं, निवडणूक आयोगाच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आल्यानंतर आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडील राष्ट्रवादी आमदार अपात्र संदर्भात आज हा निर्णय होणार आहे। नार्वेकर हे सायंकाळी 4-4:30च्या सुमारास निकालाचे वाचन करणार आहे। तसंच अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचा एक गट राज्यातील युती सरकारमध्ये सामील झाला। त्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शरद पवार गट एकमेकांसमोर आले। दोन्ही गटाकडून एकमेकांविरुद्ध आमदार अपात्र याचिकाही केल्या होत्या आणि या याचिकांवर नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी झाली। साक्षी नोंदवणी, उलट तपासणी आणि अंतिम युक्तिवादानंतर 31 जानेवारी रोजी ही सुनावणीचे कामकाज संपले होते आणि आज या सुनावणीचा निकाल हा लागणार आहे। हा निकाल कोणाच्या बाजूने लागणार आहे, अजित पवार गटाच्या बाजूने लागणार की शरद पवार गटाच्या बाजूने लागणार, हे पाहणं देखील आज महत्त्वाचं असणार आहे। निश्चित। रिद्धेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।